नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ टिप्स. तर आजच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत सैंधव मीठ म्हणजेच हिमालयन रॉक सॉल्टचे फायदे. सैंधव मीठ सर्व पचन संस्थेच्या विकारांवर खूप लाभदायक आहे. लिंबू पाण्यात सैंधव मीठ टाकून हे पाणी पिल्याने पोटासंबंधित सर्व त्रास दूर होतात. तसेच आहारात सैंधव मिठाचा वापर केल्यास पचनशक्ती सुद्धा सुधारते. सैंधव मीठ तोंडाची दुर्गंधी दूर करते. गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते. तसेच दात शुभ्र होतात. घसा दुखत असेल तर सैंधव मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास यालाही आराम मिळतो. सैंधव मीठ हे वात, कफ आणि पित्त या तीनही दोषांवर उपयुक्त असते. सैंधव मीठ रक्त वाढण्यास मदत करते. सैंधव मिठामध्ये झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर असे अनेक प्रकारचे भरपूर खनिजे आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते. सैंधव मिठाचा आहारात वापर केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पचन संस्था, श्वसन संस्था, मज्जासंस्था आणि रक्तभिसरण संस्था या सर्वांचं कार्य सुधारते. यामुळे हाडे मजबूत होतात. थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते. जर स्नायू जखडले असतील तर गरम पाण्यात 1 चमचा सैंधव मीठ टाकून घेतल्याने आराम मिळतो. सैंधव मीठ त्वचेला लावून मसाज केल्याने त्वचा तजेलदार होते. तसेच त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. कफ झाल्यास सैंधव मीठ उपयुक्त ठरते. अशावेळी गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून याची वाफ घ्यावी. तसेच हे मीठ तव्यावर भाजून त्याची पुरचुंडी बनवावी. त्याने कपाळावर, नाकाच्या आजूबाजूला व घशाला शेक दिल्याने आराम पडतो. आंघोळीच्या पाण्यात थोडे सैंधव मीठ टाकून आंघोळ केल्याने स्नायू मोकळे होतात. तसेच शरीरावरील जर सूज आली असेल तर तीही कमी होईल. तसेच यामुळे मन शांत होईल, थकवा कमी होईल आणि झोपही चांगली लागेल. आहारात सैंधव मिठाचा नियमित वापर केल्याने बीपी आणि शुगर नियंत्रणात राहते. शरीर डेटॉक्स करते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. लिंबू पाण्यात हे मीठ टाकून पिल्याने वजन कमी होते. ज्यांना मीठ खाणे वर्ज्य आहे त्यांनी आहारात सैंधव मिठाचा वापर करावा. याने त्यांना नक्कीच फायदा होईल. सैंधव मीठ घरातील हवा शुद्ध व जंतुविरहित ठेवते. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे त्यांनी घरात एका वाटीत सैंधव मीठ ठेवावे. यामुळे हवा शुद्ध राहते. तसेच घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते. मित्रांनो, तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन आरोग्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.